तुमचं स्वागत आहे. काय काय सांगायच्या खास एपिसोड. तर आपण आता आलेलो आहे तडोळे गावामध्ये मसनीवर यात्रा ही मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. 10-15 वर्ष पिढ्या झाल्या. 10-15 वर्ष 200 वर्षातले बाकी 200 वर्षाचे तर 200 वर्षाचे तर इथं जी माहिती येतात ती म्हणजे आपल्या गावातले असतात का बाहेरचं पण असतात. पंचकृषीतले म्हणजे 50 गावात माझा 10% निघतो. 10% आपण गावात जातो नाही जातो निघतो ती 4 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत चालतो. मग छबिना निघण्याचं जी धार्मिक महत्व आहे ती काय तुम्ही राही घेतात ती किती असतात साधारणतः. म्हणजे 100 बकरं पडतं मुकळी बी बरीच असते निदान तरी 2-4 हजाराच्या आसपास आहे. नमस्कार. तर जी तुम्ही मसनी देवाची जी यात्रा करता रूढी परंपरेनुसार ही किती वर्ष झाली करता तुम्ही यात्रा. काय आता ही पिढी न पिढी चालत चालू या त्यासाठी आम्ही आपली चालू ठेवली. आणि ज्या यात्रा जी भरतात ना जी बकरी कापतात त्या साधारणतः किती असतात यात्रा. साधारण यात्रा आपले साधारण 80-90च्या आसपास बकरं पडत. दरवर्षी एवढीच असतात का काय कमी जास्त होतं. कमी जास्त होतं की काय कमी जास्त थोडंफार इकडे तिकडे होतं पण 100-100ला गाठी येते 100-125ला गाठी येते. जरा वयस्कर आपल्याला आपले गावातलीच भाविक दिसतात तर त्या वेळात त्यांना भाविकांना आपण जरा विचारूया. नमस्कार. येतं ऐकू येतंय ना. हो येते. कुठलं गाव तुमचं. तडोळ. किती वर्ष झालं तुम्ही देवाला येता इथं. देवाला आमच्या वय म्हणजे किती वर्ष झाले तुम्ही इथे देवाला येताय. मी रेल्वे मध्ये कामाला लागताना मी देवाला बोललो 5 वर्ष 5,000 रुपये मी देवाला बोललो होतो. आणि 5,000 रुपये मी देवाला दिले आणि आता देवाने पगार संपूर्ण मला मिळून आणि मला आता 22,000 रुपये पेन्शन मिळते. 22,000. म्हणजे देवाचा साक्षात्कार म्हणायचा तो. बरोबर. नवीन दिसतंय जरा आमच्या गावात जरा वेगळं पण दिसतंय तुमचं काहीतरी म्हणून तुमच्याकडे आलो या. किती वर्ष झाले देवाला येत आहे तुम्ही. 10-15 वर्ष झाले. 10-15 वर्ष झालं का म्हणजे आता आहे ना कालच्याला आलो ना तिथून रात्री आम्ही 5 वाजता आले साखरला वगैरे. बर मंडळी एक मंडळी बकर आम्ही दोघं मंडळी तुम्हीच बकर मंडळी बकर घेऊन जागेवर राहिली तिथं मी निघून आले बकरी देवाच्या आम्ही सोडून दिली. देवाच्या बाबतीत श्रद्धा म्हणून तुम्ही बायकोला तिथे व्यक्तीला सोडून तुम्ही देवासाठी आला. म्हणजे एवढी मनापासून तुम्ही श्रद्धा करता. कसं झालं तुम्ही इथं देवाला येत आहे. वर्ष तरी अंदाज किती वर्ष तुमचा एखादा पूर्ण झाला. काय झालं आमचं हे आज काय कुठले उद्योग काय होत नाही काय कार्यक्रम काय अडचण नव्हतं आम्ही देवाला हातपाय जोडलो की आमचं काम होते काम करू आम्हाला देवाला येसलेलं आमचं काम करून आपण देव किती वर्ष आला किती वर्षापूर्वी आलेला आणि इथं कसा काय आला आणि तुम्हाला कसं कळलं की देव इथं प्रकट झालेला आहे ते तुम्ही 2 मिनिटं माहिती. माझ्या नायकाच्या काळात आमच्या इथल्या उमेद नायकाच्या म्हणजे त्यांच्या संघटनेत जात होतं पूर्वीचे लोक. ती जात असताना ती जायची तिकडे पुण्याला आणि येताना ती कानिक नसताना खाली एक ह्या देवाचं ठाण आहे जुनं त्या ठाणावर आपली थांबायची यायची. तर ती येता येता पूर्वीचे लोक रामोशीचे लोक येता येता काहीतरी काय कोणाचं उचल काय तर असं पूर्वीचे करू त्याने ती 4 म्हशी तिथून सोडल्या गावल्याच्या आणि ती येता येता आल्या आणि पूर्वी पोलीस असायचं घोड्यावर आणि ती पोलीस मागण्या मशीनवर त्यांना इथे गावले नाही आणि इथं आल्यानंतर त्यांनी म्हणजे थांबली ह्यात आपल्या मशीच्या लांबण्यावर आपली जवळ आल्यानंतर ती बोरी होती ती काळी झाली सिंग होती ती पाठीमाग झाली ती म्हणजे आमच्या म्हशी माघारी गेली. त्या म्हशीच्या पायात 4 खडा आलं आणि त्या 4 खडे इथं त्या माणसाच्या दुसऱ्या माणसाच्या अंगात वारं भरलं आणि त्याने सांगितलं आम्ही गायजऱ्यातला बाबा मी मसना बाबा आहे तुमच्या पाठीशी आलो या तुम्ही माझ्या इथे येता जाता तुम्हाला मी प्रसन्न झालो आणि ती इथे ह्या बांधावरती बसलो अशी त्यांची कथा आहे. त्यांच्या भक्ती मार्गाने इथं आलं की देवाचा नैवेद्य हा गोडवा असतो. बरोबर. मग जी आपण जी बकरी कापतो ती कोणासाठी कापतो. त्यांचं शिपाई असलेलं काय त्यांच्या बळी काय असलेल्या त्यांच्यासाठी आपण बाहेर यांना फक्त पुरणपोळीचा नैवेद्य. आणि जी बाहेर जी देव आहेत ना जी शिपाई ती साधारणतः किती असतात सगळं मिळून. 45 देव आहेत इथं. मला नाव सांगू शकताल का तुम्ही.
काय मला सुचेल तेवढी सांगू शकतो. बर सांगा. आता ह्या जेव्हा बरोबर आले एक बडे बाबा, एक खवीस बाबा, म्हणजे ते याचा त्यांना प्रश्न होता तो. इथं खंडोबाचं ठाण आहे, मरेमाचं ठाण आहे, लक्ष्मीचं ठाण आहे, काळोबाचं ठाण आहे, म्हणजे त्यांचा गुरुजी बाबा, आणखी मांगीर बाबा, जावजी पाटील, चेड हे त्यांचं संत आहे. परत आमचा इथं चेड आहे ते पूर्वी आला. आता इथं वागजाचं ठाण आहे, तिथं तुळजापूरच्या देवीचं ठाण आहे, ज्योतिबाचं ठाण आहे, त्याच्या मागं बिरोबाचं ठाण आहे, समोर मस्कोबाचं ठाण आहे. तसं तुम्हाला सांगतो थोडं जाणार मळाचं ठाण आहे, आणि त्याच्या अलीकडे सटवा आहे, त्या तिन्ही रान सटवा आहे, इकडे निसनाचं ठाण आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे इकडे एक नाचाचं ठाण आहे. इथं नाचाचं ठाण असल्यानंतर एक आमच्याकडे एक अशी कथा घडली होती की देवऋषाने गावातल्या विहिरीतला तो खवीस काढून आणला होता देवऋषाने, आणि तो गावातल्या लोकांना त्रास देत होते. तिकडे बसवला खवीस बाबा आहे. बरोबर. त्याला कुंड कापते ती, ह्याची पाय संघ आला बडे बाबा त्याला कुंड कापते ती, अशी आमची घेतली. अशी बरीच लहान थोडी आहे ती देवस्थान. बरोबर. म्हणजे कमीत कमी 45 देव आपल्या देवाच्या अजून काय म्हणजे अशी काय माहिती मला सांगू शकताल का की बाबा तुम्हाला माहिती आहे पण ती बाकीच्या भाविकांना माहिती नाही, अशी एखादी कुठली गोष्ट आहे का देवाबद्दल ती तुम्ही सांगू शकताल का? हा, देव असा पटंगणाचा असल्यामुळं पूर्वी ते नंदीवाली माणसं चोऱ्या करायची. इथं गाठ्या होत्या, अशा 2 फूटची पूर्वी गाठ्या होत्या, 2 फूटची माळची माळ बांधली होती. आणि ती नंदीवाल्यांनी सोडली संध्याकाळी राहणार देव असल्यामुळं, आणि माळाच्या वर जाऊन समजा आणलेले लोक झाले आणि त्यांनी आणून माघार ठेवला. इथं कोणी काय वस्तू नेली काय झाली त्याला अद्दल घडते. आणि देव कसा आहे माहिती का, तो गरिबांचा वाली आहे, न्याय देतो समजायला. तर एखादं गारण गाठीचं देवापाशी आलं तर त्याचा स्पर्धी असतो, कोण त्याला त्रास देणारा त्याला तो जेरी सांगतो. आणि दोन्ही एक जागी येते तेव्हा ते संघटना व्हायची, ते देवाला तुम्ही काय त्यांचं जेवण असेल ते करते, दोन्हीला सुख देतो देव. असं आहे. नारळाचा करून द्या ना त्याच्या गावाला जेवण करून द्या, गाठी पण तरी त्याला मूलबाळ होत. तर माझा एक वैयक्तिक प्रश्न विचारतो तुम्हाला की हा देव मसनीवर बरोबर आपल्या नाईक समाजाची यात्रा असते, त्याचं मूळचं नाव मसन्या बाबा आहे, पण ते म्हशीच्या पायात जेव्हा खडा आलं 4 तेव्हा इथं मसनवीर झाला. म्हणजे मसनवीरचं ते नाव झालं. तर जी भाविक जी येतात पूर्ण सगळी, तर आपली नाईक समाजाची यात्रा असते बरोबर, नाईक समाज, धनगर समाज, म्हणजे सगळे समाजाचे, असं नाही की बाबा एकच समाज. आमचा मोरेपणा आमच्या गावाला आल्यामुळे आमच्या समाजात जरा मोरेपणा, नाही तर धनगर आमच्या आपले समजा म्हणजे मराठी समजा पिढी सगळ्याची समजा समाजाची यात्रा आहे. समजा समाजात देव पावतो. 12 बोलूचे ते आमच्या मराठीची माणसं आजची कुणी ब्राह्मण आली तरी त्याला देव पावतो. आपल्या कुठलं गाव तुमचं? आमचं गाव इथलं तडोळे. किती वर्ष झाले यात्रा करताय तुम्ही? आता काय सासऱ्यापासून काय त्यांच्या बापदादापासून पिढ्या. हा, आता सकाळच्या मला वाटतं 4:30 पावणे 5 वाजले त्या, तरी तुम्हाला असा कंटाळा का म्हणजे आल्यागत वाटत नाही किंवा काय नाही? मग काय करायचं हाय ते केलंच पाहिजे आपल्याला. करायला लागते. हो. म्हणजे आता तर मला वाटतं तुमच्या ह्या सुना वगैरे दिसतात त्याच करते त्या, मग काय बसून म्हणजे सगळं तुम्हीच करून देताय हो. बरोबर ना? मग असं एखादं काय चमत्कार घडलाय का तुमच्या आयुष्यात बाबा ह्या देवाच्या बाबतीत? एवढं वर्ष झालं तुम्ही करताय बरोबर ना? नाही. असं नाही का की बाबा एखादी बाबा मी नवस बोललोय किंवा तो पूर्ण झालाय किंवा पोरांच्या बाबतीत पूर्ण झालाय, असा एखादी कुठली गोष्ट आहे का ती मला सांगा ना. झाली काय काय झाली एखादी गोष्ट? पूर्ण होतीच की बोललेली. कोणती गोष्ट मला सांगा. म्हणजे आता सगळं सांगायचं. कोणतं गाव तुमचं? आम्ही पंढरपूरवरून आलो. बरं, पंढरपूर. किती वर्ष झाले देवाला? देवाला येतोय त्याला 4-5 वर्ष तरी झाले. 4-5 वर्ष झाले. बरं. काय देवाबद्दल कधी अशी काय भावना झाली का तुमची की बाबा ही देवाची बाबा आहे का, तुम्ही आपलं पाहुणं म्हणून येता का देवासाठी यात्रेसाठी येता तुम्ही? नाही, देवाचं सत्पन्न पण आहे हा. आणि आमची सासरवाडी आहे तर मग आम्हाला येणंच आहे. बरं. नाही मग एखाद्या एवढ्या 3-4 वर्षात तुम्ही सत्पन्न म्हणताय, मग एखादी काय कुठली घटना तुमच्या आयुष्यात झाली का एवढ्या 4-5 वर्षात की बाबा मी देवाला पाहुणा म्हणून बोललोय आणि ती पूर्ण झाली इच्छा, असं आहे का एखादी हो, गोष्ट? तसं नक्कीच हा, आहे. हा. पण अशा ठिकाणी बोर घेतला आम्ही की बरं. तिथं पाणीच लागणार नाही. बरं. आणि मसनविराचं इतकं सत्पन्न आहे की ज्या ठिकाणी बोललंय किंवा कौल दिलाय
त्या ठिकाणी पाणी लागले त्यांचा कौल येत नाही किंवा त्यांची इच्छा नाही हा तोपर्यंत त्यातली कुठलीच गोष्ट करू शकत नाही आपण. बरोबर. जरी आपण करायचं म्हणलं तरी करू शकत नाही. नाही एवढं सोपं नाही. हा म्हणजे देवाची जी मनात आहे ना तीच तसंच होणार. नक्की बरोबर. चला तर भेटू परत. चला.